सीसीटीव्ही मध्ये कैद, 12वीच्या मुलीचं दिवसाढवळे अपहरण, शहर हादरलं। नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी फक्त धक्कादायकच नाही तर प्रत्येक पालकांसाठी एक मोठा इशारा आहे। शाळेबाहेरून 12वीच्या मुलीचं दिवसाढवळे अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि हा संपूर्ण प्रकार शाळेजवळील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। घटनेचं ठिकाण आणि वेळ, ही घटना घडली दुपारी साधारण 12:30 वाजण्याच्या सुमारास। शहरातील एका प्रसिद्ध कन्या शाळेच्या बाहेर विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर घराकडे निघाली होती। रोजच्या प्रमाणे ती एकटीच चालत होती। रस्ता गर्दीचा होता, पण कोणालाही याचा अंदाज नव्हता की काही सेकंदांत इथे मोठा गुन्हा घडणार आहे। घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं। एक पांढऱ्या रंगाची कार शाळेबाहेर थांबलेली आहे। काही क्षणांनी एक तरुण त्यातून बाहेर येतो, मुलीच्या मागे जाऊन तिचा हात धरतो आणि तिला ओढत कारकडे घेऊन जातो। मुलगी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, पण आरोपीने जबरदस्तीने तिला आत ढकललं आणि कारने ताबडतोब वेग घेतला। सीसीटीव्ही मधील महत्त्वाचे पुरावे, आरोपी वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, कपडे काळा टी शर्ट जीन्स, चेहरा अंशतः मास्कने झाकलेला, कार पांढरी सेडान, नंबर प्लेट अंशतः स्पष्ट। फुटेजमध्ये आरोपीचे हावभाव आणि मुलीचा प्रतिकार स्पष्ट दिसतो। पोलिसांचा तपास, घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवले। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून आसपासच्या हायवेवर व टोल नाक्यांवर शोधमोहीम सुरू केली आहे। कारचा नंबर शोधण्यासाठी आरटीओ डेटाबेस तपास सुरू आहे। आरोपीचा चेहरा ओळखण्यासाठी फुटेज क्लिअर करून एआय तंत्रज्ञान वापरलं जात आहे। स्थानिक साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत। पालक आणि नागरिकांची प्रतिक्रिया, घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत। पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत संताप व्यक्त केला आहे। एका पालकांनी सांगितलं, आमच्या मुली शाळेत सुरक्षित आहेत असं वाटायचं, पण आता दिवसाढवळे अशा घटना होत आहेत, हे भयावह आहे। सावधानतेचा इशारा, मुलांना शाळेतून घरी आणताना नेहमी कोणीतरी प्रौढ सोबत असावा। संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा। शाळेबाहेर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी। जर कोणाला या आरोपीबद्दल किंवा वाहनाबद्दल काही माहिती असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा हेल्पलाईन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा। पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून ही मुलगी सुरक्षित परत मिळू शकेल आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळेल। मंडळी, ही घटना आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे। समाज म्हणून आपल्याला आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी अधिक जागरूक व्हावं लागेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आरोपीबद्दलची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि मुलीला लवकरात लवकर सुरक्षित परत आणता येईल।